ना की केस गळतात, तर केस गळतीसाठी या हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. बरं, आज आहे गुरुवार, नारळी पौर्णिमा आहे आज, आणि मी सोमवार मंगळवार बुधवार अजिबात व्लॉगिंग केलेलं नाही आणि म्हणूनच सत्यनारायणची व्हिडिओही पोस्ट करत राहिले. मी आजही सत्यनारायणचाच ड्रेसचा व्हिडिओ येणार आहे. त्याचं मेन रिझन हेच होतं की माझा घसा खूप पॅक होता 3 दिवस. एवढं मात्र ठीक आहे की माझी इम्युनिटी इतकी स्ट्रॉंग आहे ना की मला ताप वगैरे इझिली येत नाही. म्हणजे आहोंना कसं होतं की थोडंसं जरी घसा खवखवायला लागला ना की पहिलं ताप येतो त्यांना, तर मला तसं होत नाही. मी स्ट्रॉंग आहे आणि मी कोणतंही औषध घेतलेलं नाही आहे. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करते, पण डोळ्यामध्ये वगैरे आता हे बघा मी पावडर वगैरे लावून मस्त तयार होऊन कॅमेऱ्यासमोर आली आहे, पण तरीसुद्धा डोळ्यामध्ये थोडंफार दिसतं की आपलं शरीर काहीतरी बिघडलेलं आहे. तर मला ना तुम्हाला माझा ब्लड रिपोर्ट पण शेअर करायचा आहे. मी तुम्हाला बोलले होते मागे की गावाला जेव्हा मी गेले होते, माझ्या डॉक्टर मित्रांना जबरदस्ती मला त्याच्या लॅबमध्ये नेऊन सगळ्या काही टेस्ट केलेल्या होत्या. त्याला पाहायचं होतं कारण मी त्याची पेशंट आहे, मी त्याच्याकडून औषधं घेत असते पिरियडसाठी वगैरे, म्हणून त्यानं एकदा सगळ्या टेस्ट केल्या की बघूया बाई तुझं काय बिघडलंय. तर माझं सगळं काही ओके आहे, काही थोडंफार आहेत, तर ते सगळं काही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. घरात ही चटणी नेहमीच असायला हवी. आपल्या स्त्रियांच्यासाठी तर खूपच ही हेल्दी आहे जवसाची चटणी. हा मसाला असा रेडी असेल ना तर पटापट रस्सा भाजी करायला सोपं जातं, आणि म्हणूनच आठवड्याभराचा हा असा मी तयार करून ठेवते. खूप सारा लसूण घेतला आहे, सुकं खोबरं आहे, अद्रक आणि खूप सारी कोथिंबीर घेतली आहे. थोडंसं पाणी ॲड करते म्हणजे छान बारीक होतं हे, आणि खरंच इमर्जन्सीला खूप कामाला येतो हा मसाला. एक ही समान है नमन नमन समानता के देवता शिवय शिवम तरल अनुपम तरा तरा शिवय शिवम. माझ्या घरी फ्रिक्वेंटली या डाळीची ही अशी उसळ बनते, कारण डाळीमध्ये सगळ्यात प्रोटीन जास्त असणारी डाळ म्हणजे ही मसूरची डाळ. आज ना गुरुवार आहे, गुरुवारचा हा ब्लॉग पाहताय तुम्ही. तर मी काय केले, आज डान्स प्रॅक्टिस करायला सुरुवात केली आहे. यावेळेला मी फक्त 2 दिवस दिलेत स्वतःला, गुरुवार शुक्रवार हा, आणि शनिवारी सकाळी पण थोडीशी प्रॅक्टिस करेन आणि शनिवारी संध्याकाळी शूट करण्याचा माझा प्लॅन आहे. तर चला फास्ट फॉरवर्डमध्ये माझी प्रॅक्टिस शेअर करते. कसं आहे, मोटिवेट होऊ शकता ना तुम्ही सुद्धा, आणि घरच्या घरी डान्स करायला सुरुवात करू शकता. ज्यांना इतर एक्सरसाइज करण्याचा कंटाळा असतो ना, त्यांना डान्स हा बेस्ट ऑप्शन आहे. पूर्ण शरीराचा व्यायाम होतो. लिटरली बाहेर पाऊस पडत असतो, थंड हवा आहे, पण आतमध्ये डान्स करताना घाम येतो. इतका छान हा एक्सरसाइज आहे. तर अवताराकडे माझ्या दुर्लक्ष करा. मी सगळं काम आवरून 5 वाजता डान्स प्रॅक्टिसला सुरुवात केली आहे. तर 6 वाजतायत. थोडाफार बसलाय डान्स माझा, तोच मी दाखवते तुम्हाला, बट फास्ट फॉरवर्डमध्ये. चला. या सॉन्गवरती डान्स बसवायला तसा थोडासा वेळच घालवला आहे मी. खरं तर पाऊस जेव्हा जास्त सुरू होता तेव्हा हा डान्स करायला हवा होता, आणि मी लोणावळ्याला गेले त्या अगोदर जर का ही कोरिओग्राफी माझी रेडी असती, म्हणजे प्रॅक्टिस झालेली असती, तर मी तिथे
हा डान्स शूट केला असता. खरं तर पावसामुळे करताच नाही आलं तिथे काहीच. आता ना या डान्ससाठी मला असं वाटतं एखादी पावसाळी ट्रिप पुन्हा काढावी. तुम्ही ओळखला असेल हा डान्स, हे सॉन्ग, तर नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा. आता मी तुम्हाला एवढी छान हिंट दिलेली आहे की पावसाळी डान्स आहे हा आणि खूप सुंदर सॉन्ग आहे. तर चला आहो आलेत, आहोंच्यासोबत बसून मस्त इथे ब्लॅक कॉफी घेते मी आणि यानंतर लगेच पुन्हा रात्रीच्या स्वयंपाकाला आणि बाकीच्या कामांना सुरुवात करायची. एका मैत्रिणीचा कॉल आला होता, तर हे बघा तिच्याशी बोलत बोलत मी इथे चपात्या करते आहे, कारण खरंच आपल्याकडे बिलकुल वेळेची कमतरता असते. पटापट सगळं काही लवकर आवरायचं असतं. 9-9:30ला मी किचनमधून रिकामी होते, म्हणजे इतर काही वाचन वगैरे करायचं असेल ना तर वेळ मिळतो पुन्हा. ताजा ताजा दोडका करू. येस. मोडून दिलाय. नाही नाही, ते मी बॅगेत ठेवताना मोडला. कुठला? हा मग एकच पुरेसा आहे. पुरेस एवढा आहे. हो. अजून करू. नाही नाही, एक पुरेस आहे. एवढे मोठे मोठे आहेत. अजून थोडंसं घेऊ काय अर्धा यातला? घेऊ शकतेस. खाणार ना? खाणार. आवडतो मला दोडका. हा एवढा नंतर करता येईल. दोकडा आवडतो मला, दोकडा. ठीक आहे, एवढा करते. या. बघा बरं, सकाळी मी जो काही लसूण आणि खोबऱ्याचा मसाला रेडी करून ठेवला होता, त्यामुळं आत्ताचं माझं काम किती सोपं झालं, किती वेळ वाचला. आणि याचसाठी मला असं वाटतं की आठवड्याभराचा मसाला फ्रीजमध्ये बनवून ठेवणं काही चुकीचं नाही आहे. कारण प्रत्येक वेळेला तो मसाला बनवण्यापासून जर का स्वयंपाक असेल ना, तर खरंच खूप सारा वेळ जातो आणि मग बऱ्याच वेळेला आपण ज्या काही भाज्या करायच्या असतात ना, त्या स्किप करतो. अहो पाहायचंय का हे पार्सल? एक खूप सुंदर अशी वस्तू यामध्ये रिसीव्ह झाली आहे. मी दाखवते तुम्हाला, पण थांबा, आपण पहिलं हे क्लिअर करून घेऊया, मग दाखवते. आणि यामध्ये काय नाहीये, यामध्ये माझ्या आवडीच्या कंपनीचा एक टी शर्ट आहे. जी कंपनी, जो ब्रँड खरंच बेस्ट आहे टी शर्टसाठी. बिलकुल टी शर्ट लवकर खराब होत नाहीत, 4-5 वर्ष आरामात टिकतात, छिद्र वगैरे पडत नाहीत. तर तुम्हाला माहिती आहे ती कंपनी, मी बऱ्याच वेळा सांगितले, पण तरी पण मी तुम्हाला दाखवते. पण पहिलं हे क्लिअर करून घेते आणि मग आपण दाखवू. फुलं बघा किती सुंदर आणलेत आहोंनी. वाव, किती सुंदर फुलं आहेत. गुलाबाची पण काय? गुलाबाची पण आहेत. हो, सिलेक्ट ऑफर करून आणायचं. वाव, थँक्यू. आहो काय माहितीये का अहो यामध्ये? टी शर्ट आहे, मला काही एवढं कळत नाही नाही, यामध्ये टी शर्ट त्यामध्ये आहे. सोड, मला ते घरी घालायला मी टी शर्ट ऑर्डर केलंय. नाही. आर्टेरियलचं. आर्टेरियम ब्रँड कडून अजून एक वस्तू मला रिसीव्ह झाली आहे आणि ती मी चूज केली होती. तर कशी आली आहे बघूया आपण. त्यांच्या ब्रासला खरंच क्वालिटी आहे. वाव, ग काय फिनिशिंग आहे याचं, काय डिझाईन आहे यार, किती सुंदर आहे. राधाकृष्ण आहेत. मी तुम्हाला जवळून दाखवते. त्यांची डिटेलिंग बघा तुम्ही, इतकं सुंदर काम आहे ना. मोर तर एवढा सुंदर आहे पाठच्या साईडला. वाव. तर ही क्यूटशी राधाकृष्णाची मूर्ती, जन्माष्टमी येते जवळ. जर का तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर नक्की घ्या, मी लिंक शेअर करेन. आणि माझ्याकडेही असा कृष्ण नव्हता जन्माष्टमीसाठी, तर डायरेक्ट तर मी राधाकृष्ण ऑर्डर केलेत. कसले क्यूट आहेत. पुन्हा मी कचरा केला इथे. कपड्यांना जेव्हा आपण अनबॉक्स करतो ना, चुकून सुद्धा कैची लावायची नाही. मी फाडला होता एकदा असाच नवीन. हा बेसिक व्हाईट मागवलाय मी, कारण माझा ना पहिलावाला व्हाईट खराब झालाय आणि तो याच कंपनीचा मी वापरत होते, जो ओव्हर साईज होता. पण आता मी नॉर्मल साईज मागवली आहे. तर मी आता कंटाळ येते ओव्हर साईज टी शर्ट घालून, बकवास दिसतात, अजूनच जाड दिसतं त्यामध्ये. एक तर
पहिलंच पोट सुटायला लागले. तर यावेळेला मी व्ही नेक मध्ये ऑर्डर केलाय. बेसिक आहे. तर ब्रँड हा डिलिंजर द मिनिमिलिस्ट असा आहे. मी मीडियम साईज घेते आणि खूप छान टिकतात. 4-5 वर्ष टी शर्ट टिकतात. तर चला मी तुम्हाला ही मूर्ती जवळून दाखवते. अगदी किती सुंदर आहे यार. हा मोर बघा पाठचा, काय डिटेलिंग आहे याचं. खरंच क्यूट असे राधाकृष्ण मला मिळालेले आहेत. माझ्याकडे नव्हते. आज गुरुवार आहे आणि आजचा दिवस खरंच खूप भारी होता. थँक्यू सो मच युनिवर्स, स्वामी बाप्पा. प्युअर ब्रासमध्ये आहे हा, प्युअर ब्रास. आणि यांच्या ब्रासला खरंच क्वालिटी आहे. मी परात यूज करते ना, त्याच ब्रँडची ही मूर्ती आहे. ड्रेसवरचं डिटेलिंग बघा किती सुंदर केलंय. वाव. झालंय माझं पुसून. आता तुम्ही द्या त्याला एक लवंग. प्रितिशची आमच्या ना दाढ दुखतीये. काय ऑन आहे, दाढच दुखतीये ना. हो हो. मग आहोंचं असं म्हणणं आहे की आपण त्याला ना लवंग दिवे ठेवायला. ऍक्च्युली डेंटिस्टची अपॉइंटमेंट घेतली होती आम्ही, पण कंटाळा गेलाय प्रितिशनी की राहिलं केलं. तर उद्या जाणार आहे आम्ही. हा, मी ना तुम्हाला माझा रिपोर्ट सांगते बोलले होते, तर मला आठवलं अचानक, नाही तर मी व्लॉग एंड करणार होते. मी जो काही रिपोर्ट केलाय तो बघूया आपण. चला तुम्हाला मी दाखवते वाचून. ऑनलाईनच आहे. आहुंच्या मोबाईलमध्ये मी तो फॉरवर्ड करते आणि वाचून दाखवते, कारण मी प्रिंट मारलेली नाहीये आणि माझं सगळं काम झालंय. 9:45 होतं. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या रिपोर्टचं नाव काय, या ब्लड टेस्ट ज्या केल्या, पूर्ण प्रोफाईल केला असं काहीतरी बोलत होता डॉक्टर ना आपला. कसला लिपिड प्रोफाइल. बरं, त्यामध्ये खूप साऱ्या टेस्ट आहेत. एक तर पहिलं की पूर्ण हिमोग्राम आहे. तर मला तुम्हाला यातलं फक्त महत्वाचं सांगते. इथे सगळंच काही चेक केलं गेलंय, प्लेटलेट्स पासून सगळंच. तर बरंच काय काय आहे. तर आता महत्वाचं काय आपल्याला सांगायचंय, RBC, WBC, प्लेटलेट्स सगळं काही ऍडिक्वेट नॉर्मल आहे. हे लिव्हर फंक्शन टेस्ट पण केली आहे माझी. तर मला तुम्हाला सांगायच्या टेस्ट ज्या आहेत, तुम्ही करणार असाल तर हा तुम्ही सगळा प्रोफाईल करूच शकता. तर यामध्ये किडनी प्रोफाईल वगैरे पण माझा केलाय बरं का सगळा. क्रिएटिन, युरिया, युरिक ऍसिड, कॅल्शियम सगळं काही चेक केलं गेलंय. माझं कॅल्शियम ना बाउंड्री लाईन वरती आहे, बॉर्डर वरती आहे. म्हणजे माझं कॅल्शियम, मला थोडंसं कॅल्शियमसाठी डॉक्टरांना भेटावं लागेल, विचारावं लागेल. इथून पुढे मला काहीतरी करावं लागेल कॅल्शियमसाठी. कोलेस्ट्रॉल पण आता एवढं आम्ही तेल कमी खातो, एक्सरसाइज करतो, तरी सुद्धा बॉर्डर लाईन वरती आहे कोलेस्ट्रॉल. का असं आहे तेही मला डॉक्टरांना विचारायचंय. त्यामध्ये दोन्ही बरं का, VLDL कोलेस्ट्रॉल, नॉन HDL कोलेस्ट्रॉल, कोलेस्ट्रॉल HDL रेशो, हे तिन्ही पण माझं थोडंसं ना हायर साईडला आहे. तर याचं काहीतरी करावं लागेल नक्कीच आम्हाला. T3 आणि T4 आणि TSH हे एकदम कम्प्लीट नॉर्मल आहे माझं. सध्या माझा TSH थायरॉइड, जो माझा नेहमी नाही, मागच्या वेळेला बिघडला होता, तर मॅडमने डोस चेंज करून दिला होता ना, तर आता नॉर्मल आहे, 2.3 आहे. माझं विटॅमिन B12, मला कोणीतरी कमेंट केली होती की खूप झोप येते तुला, तर तुझं विटॅमिन B12 हे लो झालेलं असू शकतं, पण माझं B12 खूप चांगलं आहे. 200 आहे B12. तर खूप चांगलं म्हणायचं की नाही म्हणायचं, कारण यांची रेंज असते 120 पासून 807 पर्यंत, तर माझं 200 आहे. ठीक आहे म्हणजे. आणि विटॅमिन D, मी तुम्हाला म्हटलं ना की विटॅमिन D साठी मी काळजी घेतेय, तर विटॅमिन D माझं एकदम ओके आहे. 33.51 आहे. सफिशियन्सी मध्ये येतं ते. म्हणजे डिफिशियन्सी म्हणजे लोअर दॅन 20, इनसफिशियन्सी म्हणजे 20 to 30 आणि सफिशियन्सी मीन्स 30 to 100. माझं एकदा ना जवळपास किती झालं होतं रे प्रवीण, 5 झालं होतं ना, इतकं कमी झालं होतं विटॅमिन D. आणि तेव्हा माझे पिरियड्स खूप डिस्टर्ब झाले होते, थांबत नव्हते. तर तोच एक इश्यू होता त्यावेळेला पण आता सफिशियंट आहे. 33.51 आहे. मी या महिन्यात ना जो विटॅमिनचा डोस घेते ना, जी बॉटल शॉट आहे, तो मी प्यायला विसरले. ऍक्च्युली ते समोरच आहे तरी पण मी विसरलीये. मी घेऊन टाकते.
आणि आयर्न ओके आहे 142. बाकी सगळंच ओके आहे. तुम्हाला माहितीये का माझा हिमोग्लोबिन किती आहे? माझा HbA1c पण केलाय बरं का शुगरचा, तो पण अगदी ओके आहे. आणि शुगर पण माझी ओके आहे 93. मला तुम्हाला काय सांगायचं, या सगळ्या टेस्ट तुम्ही करून घ्या. वर्षातून या टेस्ट केल्या गेल्याच पाहिजेत. हिमोग्लोबिन तुम्हाला सांगते माझा किती आहे. सांगा अहो किती असेल माझा हिमोग्लोबिन? 14. असं का बोललात तुम्ही? 14 का बोललात सांगा ना हिमोग्लोबिन? लेडीजचं रेंज आहे स्किनची मग वेगळी. जी रेंज तीच असेल माझी. कशावरून? अंदाज कमी जास्त काहीतरी असू शकतं ना. सापडे ना गेली हो मला. सापडेल. अयो हा वरतीच आहे की 2 नंबरलाच हिमोग्लोबिन आहे माझा. तुम्हाला 3 चान्स आहेत. एक सांगितलं तुम्ही 14, आता दुसरा सांगा. 13.8. 13.8. तिसरा सांगा लास्ट. 13.4. 14.8. तर माझा हिमोग्लोबिन 14.8 आहे. हे आहे खाण्यापिण्याचं काय म्हणतात तो रिझल्ट, की आपण जेव्हा व्यवस्थित आपल्या स्वतःकडे लक्ष देतो तेव्हा आपण ॲनिमियामध्ये जात नाही. आपला HB व्यवस्थित असतो. फक्त मला टेन्शन कशाचं आहे माहितीये, आम्हा दोघांचाही कोलेस्ट्रॉल का बॉर्डर लाईनवरती आलंय. तर आमचा हा जो डॉक्टर मित्र आहे ना, त्यांना सांगितले की तुम्ही 3 महिने थांबा, 3 महिने प्रॉपर एक्सरसाइज करा आणि आफ्टर 3 मंथ आपण अजून एकदा कोलेस्ट्रॉल व्यवस्थित करूया. आणि मग मी तोही तुमच्यासोबत शेअर करेन. तर मैत्रिणींनो, विटॅमिन D, B12, हिमोग्लोबिन यावरती आपली स्किन आणि केस गळणं जे स्त्रियांचं सुरू असतं ना, की केस गळतात, तर केस गळतीसाठी या 3 टेस्टना म्हणजे यांची जी रेंज आहे ना ती नॉर्मल असणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही सुद्धा हा असा प्रोफाईल नक्की करून घ्या. याला लिपिड प्रोफाईल बोलतात का? लिपिड या लिपिड नेहमीच चुकीचं काहीतरी बोलत असते. तर तसा प्रोफाईल आहे हा, तो नक्की करा. हा आता माझ्या मित्रांनी डॉक्टरांनी तुम्ही तो ब्लॉग पाहिला असेल गावाला जातानाचा, तर त्यामध्ये आहे बघा. तो मला घेऊन गेला होता लॅबमध्ये त्याच्या. आणि त्याला म्हटलं बाबा पैसे तरी सांग ऍटलीस्ट याचे टेस्टचे. एवढे साऱ्या टेस्ट केलेत आणि या टेस्टना बऱ्यापैकी टेस्ट आहेत. त्यात मी तरी तुम्हाला मी महत्वाचे सांगितले तिथे. तर या आता पुण्यात करायला गेल्यावर बऱ्यापैकी खर्च येईल. मी त्याला मेसेज केला, म्हटलं यार सांग ना किती द्यायचे. तर म्हणतोय झाले गेले विसरून जावे. असं आहे. तर चला मग आपण याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करू. आय होप तुम्हाला युजफुल वाटला असेल, आवडला असेल. आणि आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, हाईप करा. आणि नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब ही नक्की करा. या चॅनलवरती तुम्हाला असेच हलके फुलके थोडेसे कॉमेडीकडे जाणारे, म्हणजे नाही का, मला सवयच नाहीये सिरियसली राहायचं, अगदी मॅच्युअर बिहेव करायचं. त्यामुळे मी अशीच आहे आणि मी तशीच प्रेझेंट करते स्वतःला, जशी आहे तशी. असं जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. लव्ह यू ऑल. बाय.